नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी ब्लॉग नंबर 5 घेऊन आलेलो आहे। तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा। तर तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटा फिरतोय, तर असं काहीच नाही आहे। माझ्यासोबत आहेत माझे कार्यकर्ता श्री विशेष विकास तरे आणि दक्षी मावशी, अक्षय मावशी, प्रत्यक्षा मावशी, तिचा मुलगा दक्षेश, मी आणि नयन मामा आणि बाय। आम्ही आलेलो आहे मेट्रोच्या स्टेशनवरती। फिल्टर नव्हता तर आम्ही काळे दिसत होतो, फिल्टरला गोरे दिसायला लागलो। आता वाट बघतोय आम्ही मेट्रो यायची, तेवढ्यात मेट्रो आली। आम्ही चाललेलो आता फिरायला भूर। तर मित्रांनो तुम्हाला सांगून टाकतो, आम्ही चाललेलो हिंगला आईच्या दर्शनाला। मित्रांनो हिंगला आईचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललेलो आहे किल्लेश्वर मंदिराकडे। आणि किल्लेश्वर मंदिराकडे जायचं म्हटलं तर आम्हाला बोटीने प्रवास करायला लागणार आहे। मित्रांनो फायनली आम्ही किल्लेश्वर मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि इथला नजारा तुम्हाला दाखवतो मी। इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता, एकदम अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे। समुद्र किनारपट्टीजवळ हा बसलेला एक छोटासा मंदिर किल्लेश्वर। नयन शेठचा उपास होता तरी त्यांनी बोंबडी उचलली, तोडली, टाकली तोंडात। त्याच्या उपासाची अशी वाट लागली। सहज पण बोलतो तर दादा हे काय? मी बोललो बाई सुकी मच्छी येते आपण करा म्हणतात ती। समुद्राच्या लाटा, एकदम सुंदर असा हा अनुभव आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी अनुभवत होतो। काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना। काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना। बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जींच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग। माफी असू द्या, कारण की माझ्या फोनमध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे आणि त्यामुळे मग हा ब्लॉग इथे संपवायला लागेल। मित्रांनो व्हिडिओ सर्वांना शेअर करा, सर्व व्हिडिओ शेअर करा।